सासर म्हणून बडामे साहेबांनी मगाशी सांगितलं भारत देशाचं नाव काय होतं. बडामे साहेब आता कापी करू नका, यांना सांगू द्या. यांनी ऐकलं का तुमचं भाषण? भारताचं जुनं नाव सांगा, नाही पुस्तक बक्षीस घ्या. भारताचं जुनं नाव सांगा, काय नाव होतं भारताचं, पुस्तक बक्षीस देतो. नाही, लक्ष नाही तुमचं. मग हे मोबाईल कशासाठी वापरायचे? याच्यासाठी वापरायचे. जनरल नॉलेज आलं पाहिजे त्याच्यासाठी वापरायचं. आपल्या भारताचं सांगा साहेब, नाव सांगता. आपल्या भारताचं जुनं नाव होतं, बुद्धाचा काळ आहे, सम्राट अशोकांचा काळ आहे, जम्बूद्वीप. काय नाव होतं? जम्बूद्वीप नाव होतं. समजलं? नेपाळ पासून पाकिस्तान असेल, हा पूर्ण 9-10 देशांचा जो भूभाग आहे आपला भारतच आहे. नंतर मग त्याचे तुकडे 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 झालेले आहेत. असेच प्रश्न मी विचारीन तुम्हाला, लक्ष द्या, आणि पुस्तके बक्षीस देईन तुम्हाला. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देव नाकारला, ईश्वर नाकारला. आणि तो देव कुठं शोधला बुद्धाने? माणसामध्ये शोधला. माणसामध्ये शोधला देव, ईश्वर माणसामध्ये शोधला. आणि अंधश्रद्धेला पडवून लावलं. आणि म्हणून आपल्याला म्हणायचंय, अंधश्रद्धा ही सासू माझी, अंधश्रद्धा ही सासू माझी. माझी सासू कोण? अंधश्रद्धा. तुमची सासू कोण? अंधश्रद्धा. घरी जाऊन म्हणाल बरं, हे अंधश्रद्धे, लटा हलवाल एकमेकाच्या. अंधश्रद्धा, अंधश्रद्धा ही सासू माझी. बुद्धाच्या धर्मामध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही मावल्यानं. आणि म्हणून हे बाबा लोक कसे फसवतात मी सांगतोय तुम्हाला. आता त्या अशोक चव्हाणचं अंधश्रद्धेचं चालू आहे, बागेश्वर बाबा त्याचं अंधश्रद्धेचं चालू आहे. अशोक खरातनं किती करोड अब्जोची माया जमवली मावल्यांना. तुम्हाला लुटलं, तुमचं शोषण केलं, लैंगिक शोषण केलं, आर्थिक शोषण केलं, मानसिक शोषण केलं. साप बनवायचा, तो कागदाच्या लगद्याचा साप बनवायचा 20 फुटाचा, आणि त्याला रिमोट न चालवायचा. तो पहा, आपल्याला वाटायचं अरे बापरे एवढा मोठा साप जिवंत आहे आणि तो त्याला कंट्रोल करतोय. ये म्हणलं तर येते, जा म्हणलं तर जाते. नाही रे बाबा, या बाबाला शरण गेलं पाहिजे. किती पैसे पाहिजेत बाबा? 1 लाख पाहिजे, 2 लाख पाहिजे. अरे त्यांनी चिचोऱ्याचे पैसे बनवले. जे चिचोरा, हे जे चीज खातो ना आपण, आणि तो चिचोरा फेकून देतो, तर त्या चिचोऱ्याला त्यांनी पॉलिश केलं. कारखान्यामध्ये विज्ञानाचा वापर करून पॉलिश केलं. आणि तो एक चिचोरा त्यांनी 9 लाखाला विकला. पहा, आपण फेकून देतो 9 लाखाला. मग सोन्याची अंगठी आणि त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याला शरण जायचं. 1 किलो मधाची किंमत 9 लाख रुपये. किती लुटलं रे, किती लुटलं. असेच प्रयोग करते तो साप असायचा, तो विज्ञानावर चालायचा. हे बघा, हे कापूर आणलेला आहे मी. अंधश्रद्धा ही सासू माझी, झिडकारिली मी दूर.